नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्त्वाचा मुद्दा मी घेऊन आलोय. लोकसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत. या 48 निवडणुकीचा निकाल आपल्या हाती आल्यानंतर जे चित्र आता महाराष्ट्रात पाहायला मिळतंय ते म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीकडून कोणत्या कोणत्या मतदारसंघामध्ये किती षडयंत्र केले गेली आणि त्याला जनतेने कशी उलटून टाकलं हे आपल्या लक्षात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानं महाराष्ट्रामध्ये 10 जागेवरती निवडणूक लढलेली आहे आणि या 10 पैकी 8 जागेवरती शरदचंद्र पवार यांची राष्ट्रवादी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात निवडणूक झाली आहे. 2 मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी झाली आहे. ते 2 मतदारसंघ म्हणजे एक बारामती आणि दुसरा शिरूर मतदारसंघ आहे. उर्वरित जे 8 मतदारसंघ आहेत त्या ठिकाणी शरद पवार यांची राष्ट्रवादी भारतीय जनता पार्टी विरोधात लढलेली आहे. त्यामध्ये रावेर आहे, वर्धा आहे, दिंडोरी आहे, त्यासोबतच बीड मतदारसंघ आहे आणि माढा याही मतदारसंघाचा यामध्ये समावेश आहे. मित्रांनो, त्यासोबत अहमदनगर याही ठिकाणी भारतीय जनता पार्टी विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाची निवडणूक झालेली आहे. या 10 जागांचा जर आपण विचार केला तर भारतीय जनता पार्टीकडून विशेषतः आणि महायुतीकडून कूटनीतीचा वापर करण्यात आलेला आहे. राजकारणामध्ये कूटनीती होत असते, पण इतक्या पद्धतीनं कूटनीती आणि कपटनीती वापरणारं महाराष्ट्रात पहिल्यांदाच हे घडतंय. त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसची फूट झाल्यानंतर शरदचंद्र पवार यांनी नवीन चिन्ह घेतलं होतं आणि ते म्हणजे तुतारी वाजवणारा माणूस आणि अजित पवारांकडे घड्याळ गेलेली आहे. आता शरदचंद्र पवार यांची राष्ट्रवादीला घड्याळ चिन्ह मिळालेले हे लोकांची मानसिकता आहे आणि त्यामुळे बहुतांश अनेकांनी चिन्हाचा गोळ झाल्यामुळे घड्याळीला सुद्धा अनेक ठिकाणी मतदान दिलेले आहे. परंतु असं जरी झालं असलं तरी शरद पवार यांच्या विरोधात बारामती आणि शिरूर मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी झाली, म्हणजे घड्याळ चिन्हाच्या विरोधात तुतारी वाजवणारा मनुष्य अशी त्या ठिकाणी लढत झाली आहे. या लढतीकडे सगळ्यात जास्त लक्ष महाराष्ट्राचं लागलं होतं आणि मला आपल्याला सांगावं लागेल की भाजपकडून जी कूटनीती वापरली गेली त्यामध्ये, कारण भाजपची जास्त लढती राष्ट्रवादी काँग्रेस सोबत झालेली आहे, त्यामध्ये पिपाणी हे एक चिन्ह निवडणूक आयोगाकडून देण्यात आलं आणि अपक्ष उमेदवार लढविले गेले आणि त्यांना पिपाणी हे चिन्ह दिलं. परंतु ही पिपाणी सुद्धा तुतारी म्हणून प्रचारात घेतली गेली आणि विशेषतः मला आपल्याला आवर्जून सांगायचंय की पिपाणी चिन्ह जरी त्या अपक्ष उमेदवाराला मिळालं असलं तरी ईव्हीएम मशीनवर हा पिपाणी धारक जो काही चिन्ह असलेला उमेदवार आहे पिपाणी चिन्ह घेऊन, हा 3ऱ्या किंवा 4थ्याच क्रमांकाला राहिलेला आहे. म्हणजे राष्ट्रीय पक्षाचा उमेदवार, प्रादेशिक पक्षाचा उमेदवार हा 1ल्या किंवा 2ऱ्या नंबरला राहिलेला आहे. परंतु त्या ठिकाणी पिपाणीचं चिन्ह असलेला उमेदवार हा 3ऱ्या किंवा 4थ्या क्रमांकावर राहिलेला आहे आणि त्या ठिकाणी प्रचार सुद्धा असा केला होता की राष्ट्रवादी काँग्रेसची तुतारी म्हणजे पिपाणी आहे, असाही प्रचार त्या ठिकाणी झाला. आणि या पिपाणीनं म्हणजे भारतीय जनता पार्टीनं जे पिपाणीचं षडयंत्र आखलं होतं, या षडयंत्रामध्ये शरद पवार यांची तुतारी वाढलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. परंतु या पिपाणीनं महाराष्ट्रामध्ये शरद पवार यांच्या 2 जागा पराभूत केलेल्या आहेत आणि पिपाणीनं महाराष्ट्रामध्ये किती मतदान घेतलंय हे सुद्धा मला आपल्याला या ठिकाणी सांगायचंय. निश्चित तुम्हाला ऐका वाटेल. मित्रांनो, पिपाणीनं नेमकं महाराष्ट्रामध्ये कोणत्या मतदारसंघात किती मतं घेतली आहेत हे जर आकड्यात सांगायचं जर म्हटलं तर रावेर मतदारसंघामध्ये, ज्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या रक्षा खडसे त्या ठिकाणी निवडणूक लढल्या होत्या, त्यांच्या विरोधात पिपाणी चिन्ह घेऊन लढणारे एकनाथराव साळुंके हे जे अपक्ष उमेदवार आहेत यांना 43,957 मतं पडलेली आहेत. दुसरं असं आहे की दिंडोरी मतदारसंघामध्ये भास्कर भगरे विरुद्ध भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय नेत्या भारती पवार यांची लढत झाली होती. भास्कर भगरे 1,13,000 मताधिक्याने विजयी झालेत. परंतु पिपाणी चिन्ह घेऊन जे अपक्ष उमेदवार लढले होते त्यांचं आडनाव सुद्धा भगरे होतं, बाबू भगरे. तसं जर भास्कर भगरे यांना सर म्हणतात, परंतु बाबू भगरे यांच्या समोर कंसात सर सुद्धा लिहिण्यात आलं आणि त्यांना पिपाणी चिन्ह देण्यात आलं होतं. मित्रांनो, यांना मतं पडलेली आहेत 1,03,632. म्हणजे 1,13,000 मताधिक्यानं जरी भास्कर भगरे निवडून आले असले तरी पिपाणी या अपक्षाला 1,03,632 मतं पडलेली आहेत. भिवंडी या ठिकाणी जे काही अपक्ष उमेदवार होते, कांचन वखरे या पिपाणी चिन्हावर निवडणूक लढल्या होत्या, त्या ठिकाणी 24,625 मतं त्या ठिकाणी भिवंडीमध्ये त्यांना मिळालेले. वास्तविक पाहता राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळ्या मामा म्हणजेच म्हात्रे हे त्या ठिकाणी विजयी झालेले आहेत. दुसरा भाग असा आहे की बारामतीमध्ये सुप्रियाताई सुळे आणि सुनेत्रा पवार यांची जी राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी लढत झाली, सुप्रियाताई सुळे त्या विजयी झाल्या. परंतु त्या ठिकाणी शेख सोहेल शहा हे पिपाणी चिन्हावर अपक्ष म्हणून त्या ठिकाणी लढले. त्यांना 14,917 मतं त्या ठिकाणी पडलेली आहेत. आणि शिरूर मतदारसंघामध्ये मनोहर वाडेकर या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अमोल कोले हे विजयी झालेत, लाखोंच्या मतांनी विजयी झालेत. शिवाजीराव आढळराव पाटील राष्ट्रवादी शरद अजित पवार गटाचे त्या ठिकाणी पराभूत झालेत. परंतु पिपाणी चिन्ह घेऊन जे अपक्ष निवडणूक लढलेत मनोहर वाडेकर यांना त्या ठिकाणी 28,324 मतं पडलेली आहेत, तरी सुद्धा अमोल कोले विजयी झालेत. अहमदनगर मतदारसंघामध्ये
निलेश लंके शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून त्या ठिकाणी निवडणूक लढली आणि त्यांच्या विरोधात प्रस्थापित असलेले सुजय विखे पाटील जे विद्यमान खासदार भाजपकडून लढले त्यांचा पराभव झालाय. निलेश लंके हे त्या ठिकाणी विजयी झालेत. परंतु अपक्ष उमेदवार गोरख आळेकर जे पिपाणी चिन्हावर लढले यांना 44,597 मतं त्या ठिकाणी मिळालेले आहेत. बीड एक मतदारसंघ होता ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या पंकजाताई मुंडे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे बजरंग सोनवणे हे त्या ठिकाणी निवडणूक लढले. बजरंग सोनवणे हे त्या ठिकाणी विजयी झालेले आहेत. ते जवळपास 7,000 मतांनी विजयी झालेत. परंतु पिपाणी हे जे काही अपक्ष उमेदवार त्या ठिकाणचे अशोक थोरात हे निवडणूक लढले होते पिपाणी चिन्ह घेऊन, त्यांना 54,850 मतं पडलेली आहेत. म्हणजे बजरंग सोनवणेचीच ती मतं गेलेली आहेत हे आपल्याला या ठिकाणी समजून घ्यावं लागेल, कारण त्या चिन्हाचं ते साधर्म्य होतं. आणि दुसरं, साताऱ्यामध्ये उदयनराजे भोसले जे भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि त्यांच्या विरोधात शशिकांत शिंदे हे निवडणूक लढलेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून. उदयनराजे भोसले विजयी झालेत, परंतु ते ज्या मतानं विजयी झाले त्यापेक्षा जास्त मतं हे पिपाणी चिन्हाला गेलेले, जे की अपक्ष उमेदवार संजय गाडे हे पिपाणी चिन्ह घेऊन लढले. त्यांना 37,062 मते असं त्या ठिकाणी मिळालेले. उदयनराजे जे विजयी झालेले आहेत त्या ठिकाणी ते 32,771 मताधिक्य घेऊन विजयी झाले आणि अपक्ष पिपाणी चिन्ह घेतलेले संजय गाडे यांना 37,062 मतं मिळालेत. मित्रांनो, हा जर सगळा आकडा काढला पिपाणीला पडणारा, हा जवळपास 1.5 ते 2.5 लाखाच्या आसपास आहे. यांना शरद पवार यांच्याच राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुतारीला मतदान करायचं होतं असं त्या भागातले नेते आणि मतदार बोलतायत हे आपल्याही लक्षात येत आहे. कारण वंचित बहुजन आघाडी जी आहे प्रकाशराव आंबेडकरांची, ती इतक्या वर्षापासून राज्यात काम करते, बहुजनांसाठी काम करते, वंचितांसाठी काम करते. परंतु त्यांच्या उमेदवार हे या मताच्या तुलनेत जर आपण पाहिलं तर ते अनेक ठिकाणी मागं पडलेले आहेत आणि पिपाणी अपक्ष चिन्ह घेऊन लढलेले जे उमेदवार आहेत त्यांना या ठिकाणी मतं जास्तीची पडलेली आहेत. असं जरी असलं, भारतीय जनता पार्टीनं राज्यामध्ये पिपाणीचं षडयंत्र जरी रचलं असलं तरी शरद पवार यांची तुतारीच त्या ठिकाणी वाजलीये हे मला आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगायचंय. म्हणजे राजकीय पक्षाकडून कितीही कूटनीती, कुठेही कपटनीती वापरली तरी जनता जर सुज्ञ असेल तर बरोबर ती चिन्ह पाहून त्या ठिकाणी मतदान करते आणि विजयी करते हे या ठिकाणी आपल्याला 10 जागेवरती लक्षात आलंय. परंतु असं जरी असलं तरी पिपाणीला जे काही मतदान केलंय हे शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच गेलेलं आहे आणि त्याचा फटका सातारा आणि रावेर मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला बसलाय. आपल्याला समजून घ्यावं लागेल. जर असं झालं नसतं तर भारतीय जनता पार्टीचा त्या दोनही जागेवर पुन्हा दारुण पराभव झाला असता आणि राष्ट्रवादीचे 2 खासदार म्हणजे 10 पैकी 10 खासदार या राज्यामध्ये निवडून आलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळालं असतं. मित्रांनो, ही माहिती मला आपल्या समोर देणं गरजेचं वाटलं, मी दिली. पुन्हा एकदा पुढच्या निवडणुकांमध्ये राजकीय पक्ष सावध होतील आणि चिन्हाचं साधर्म्य असेल तर त्या ठिकाणी प्रचार अधिक गतीनं करतील हे आपल्याला या ठिकाणी समजून घ्यावं लागेल. मित्रांनो, याविषयी तुमचं काय मत आहे, तुमची प्रतिक्रिया तात्काळ द्या. तुमची प्रतिक्रिया अत्यंत अभ्यासू असते आणि ती संपूर्ण महाराष्ट्रातून असते म्हणून आमच्यासाठी महत्वाची असते. पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत